विशाल महाराज खोले यांच्या सुंदर अशा मधुर वाणीमधून मार्ग दावून गेले आधी दयानिधी संतते। महाराज, आपण संतांच्या विषयी या ठिकाणी संतांच्या मार्गावर गेल्यानंतर काय प्राप्ती होते याची आपण फलश्रुती कशी होते हे या ठिकाणी आपण विवेचनातून सांगितलेलं आहे। संतांच्या संगती मनोमार्गगती आकळावा श्रीपती येणे पंथे। ज्यांनी संतांच्या मार्गावर जाऊन संतांच्या देवाचं ईश्वराचं चिंतन केलं त्यांचं जीवनाचं कल्याण झाल्याचं आपण या ठिकाणी सांगितलंय। इथले लोक महाराज संतांच्या नाही पण वसंताच्या पाठीमागं आहेत। वसंताच्या पाठीमागं ही लोक आहेत म्हणून एवढं भव्य दिव्य अशा प्रकारचा या ठिकाणी मंडप भरलेला सप्ताह आपल्याला पाहायला मिळतोय। महाराज, घोंगराळ्याच्या लोकांची इच्छा होती की पिंगळा झालाच पाहिजे। घोंगराळा आणि पिंगळा हे एक नातं तुमचं गेल्या वर्षीपासून जुळलेलं आहे आणि या पिंगळ्यामुळेच महाराजाला दुबईमधून मागणी आली आणि दुबईमध्ये त्यांचे कीर्तन झाले। परवा मी बरबडेवाल्यांनी फोन केला होता तेव्हा महाराज दुबईत होते। तर अशा ह्या विशाल महाराजांचं आपण सगळ्यांनी मिळून आशीर्वाद रूपी टाळ्यांच्या आशीर्वादामध्ये आपण त्यांना आशीर्वाद देऊया आणि त्यांच्या हातून असंच सत्कार्य घडावं आणि त्यांचं नाव या वारकरी संप्रदायाची पताका विश्वामध्ये नेण्यासाठी विशाल अशा महाराजांचं कर्तव्य पार पाडावं अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि माननीय खासदार प्रताप पाटील चिखलीकरांना विनंती करतो की आपण या ठिकाणी 2 मिनिटं मनोगत व्यक्त करण्यासाठी आणि आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी वासियांच्या या अखंड हरिनाम सप्ताहाला आपण शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी यावं। सियावर रामचंद्र की, पवन सुत हनुमान की। खंडोबाच्या दरबारात होत असलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि आजच्या 4थ्या दिवशी ज्यांच्या रसाळवाणीमधनं आपण कीर्तनाचा लाभ घेतला ते हरिभक्त परायण विशाल महाराज, मंचावर उपस्थित सर्व संत मंडळी, टाळकरे, विनेकरी, मृदंगाचार्य, गायक, माझ्यासोबत आलेले आमचे भारतीय जनता पक्षाचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष शिवराज पाटील होटाळकर, जिल्ह्याचे प्रवक्ते पत्रकार प्रल्हादराव माटे, कोंडीबा पाटील शिंदे, शिवाजी पाटील ढगे, दत्ता पाटील सावरखेडकर, बाळासाहेब पांडे, या परिसरातून आता खरं तर 10-15 गावची नावं लिहिली, इतक्या गावची मंडळी आहे। बरबा, पाटोदा, कुंटू तांडा, अंतरगाव, वंदरवाडी, सावरखेड, रुई, कुसनूर, कुंटूर, काळा, गंगनबीड, रानसुगाव, हिप्परगाव, सोमटाणा, आणखी विसरले असतील त्या सगळ्या गावचे प्रमुख मंडळी, ज्यांनी या कार्यक्रमाचं नियोजन आणि आयोजन केलं ते आमचे तरुण सहकारी वसंतरावजी सोगावे, या ट्रस्टचे अध्यक्ष बालाजीराव पत्तेवार, प्रमोदजी कुलकर्णी, श्याम पांचा, आपल्या गावचे चेअरमन शामराव मुंबलवाड, सेवानिवृत्त विस्तार अधिकारी श्री दंडेवाड साहेब, उपसरपंच शेषराव पाटील ढगे, श्री मानावाडजी, माधवराव पाटील ढगे, मुरारी तुरटवाडजी, गंगाधर पाटील ढगे, सर्वच मान्यवर आया भगिनी आणि मित्र, खरं तर मला महाराज कीर्तन ऐकायचं होतं,
थोडा उशीर झाला याला. सकाळी वसंतरावने सांगितलं की विशाल महाराजाचं कीर्तन आपण ऐकले का. मी पण एक वारकरी संप्रदायाचा पाईक आहे आणि गेल्या 17 वर्षापासून पंढरपूरची वारी न चुकता करतो. दरवर्षी अशा पद्धतीचे धार्मिक कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर घेतो. कालच जगविख्यात प्रवक्ता जया किशोरीजीचा कार्यक्रम झाला 25 आणि 26 तारखेला. किमान 50 ते 60 हजार लोक त्या कार्यक्रमाला 2 दिवस नांदेडला होते. बाबा महाराज सातारकर असतील, हरिभक्तपरायण रामराव महाराज ढोक असतील, दांडेकरताई असतील, इंदुरीकर महाराज असतील, या सगळ्या महाराज लोकांची कीर्तनं घेण्याचा प्रसंग किंवा सेवा करण्याची संधी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मिळाली आहे. मी जो काय आज उभा आहे त्याच्यामध्ये संतांचे आशीर्वाद हे माझ्या पाठीशी नेहमी राहिलेले आहे. माझ्यासारखा सामान्य कुटुंबातला कार्यकर्ता, गावाचा सरपंच ते देशाच्या सर्वोच्च सभागृहाचा सदस्य, हे केवळ तुमच्या आशीर्वादामुळे झालं आहे हे मी कधी विसरू शकत नाही. खरं तर आता तुम्हाला कोणाचं ऐकायची इच्छा नाही, पण महाराजांनी सांगितलं म्हणून आपण शांत बसलो. फार अधिकचा वेळ या ठिकाणी घेणार नाही. वसंतरावाचा उल्लेख महाराजांनी कीर्तनात केला. वसंतराव एक खूप धडपड करणारं नेतृत्व आहे. महाराज आपण बोलताना म्हणालात की आणखी जवळ आला. हे पक्षीय राजकारण आहे. कोण कोण्या पक्षात कधी जाईल कोणालाच सांगता येत नाही. पण वसंतरावांना आम्ही पूर्वीपासूनच एक आहोत. ठीक आहे, ज्याचा ज्याचा काय जसा प्रवास ठरलेला असेल त्या प्रवासाप्रमाणे जातात. 22 जानेवारीला देश राममय झाला आणि 22 जानेवारीच्या नंतर प्रत्येकाला असं वाटायला लागलं की ज्याने हा देश राममय करण्याचा प्रयत्न केला, ज्याने हा देश भगवामय करण्याचा प्रयत्न केला, त्याच्या पाठीशी राहिलं पाहिजे अशा पद्धतीची भूमिका देशात निर्माण झाली. म्हणून प्रत्येकजण आज मोदी साहेबांच्या मागे उभा आहे. आपण कीर्तनामध्ये प्रवचनामध्ये काय सांगता, आम्ही ग्रामीण भागामध्ये जातो. आमचे काही तरुण कार्यकर्ते घोषणा देतात, अयोध्या तो झाकी आहे, काशी मथुरा बाकी आहे. अगोदर काशीचा विकास झाला, आता बाकी नाही. 550 वर्षाची प्रतीक्षा संपली आणि देशातला पहिला पंतप्रधान असेल की तुकाराम महाराजाच्या चरणी लीन होण्यासाठी देहूमध्ये गेला, त्याचं नाव नरेंद्र मोदी आहे. आणि केवळ नुसतं लीन होण्यासाठी नाही गेला, 1100 कोटी रुपये देहूच्या विकासासाठी दिले. पंढरपूरला तर आपण सगळेच जातो, पण पंढरपूरचा पांडुरंग एवढ्या वर्षात कोणाला दिसला नाही. आमच्यासाठी नवस कोण करते? आपल्या आया भगिनी. माझा भाऊ सरपंच हो दे, माझा नवरा जिल्हा परिषदचा मेंबर हो दे, माझा पुतण्या असा हो दे, मी बगर चप्पलचं देवाला येते, नवस त्यांनी करायचे. आळंदीपासून पंढरपूरचा जायच्या रस्त्यासाठी माझ्या माय माऊलीला त्रास होऊन याच्यासाठी 4000 कोटी रुपयाचा रस्ता तयार करायची भूमिका नरेंद्र मोदींनी. मग आपल्या देवदेवताचा जीर्णोद्धार, आपल्या देवदेवताचं रक्षण कोण करतं?
जे महाराजात कीर्तनात सांगतात तेच आज प्रत्यक्षामध्ये होते आहे. आणि हे सगळं घडवण्याचं काम मोदी साहेब करतायत आणि त्यांच्या नेतृत्वात त्यांच्या हाताखाली काम करण्याची संधी तुम्ही मला उपलब्ध करून दिली, याच्यापेक्षा माझं दुसरं काही भाग्य नाही. म्हणून आज देशभर कोणी कार्यकर्त्याचा, कोणी आमच्या तरुणाचा मोबाईल चेक करा, एकच धून त्याच्यामध्ये आहे, भगवा लाए है भगवा लहराएंगे. हे वातावरण निर्माण झालं. महाराज तुम्हाला जे अभिप्रेत आहे ते करण्याचं काम मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये झालं. मी वसंतरावला काही गोष्टी चर्चा केली. वसंतरावने सांगितलं की मी पर्यटनमधनं काम केलं, तीर्थक्षेत्रामधनं काम केलं, आणखी आम्हाला इथं एक सभागृह बांधायचे अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त केली. मी एवढंच या ठिकाणी सांगणार आहे, मी देखील पहिल्यांदा या गडावर आलो. गावातून तर हजार वेळेस जातो आम्ही. वसंतरावला पाहिजे तेवढा निधी उपलब्ध करून द्यायची जबाबदारी एक खंडोबाचा भक्त म्हणून घेतो. आपण बघितलं की माळेगावला पण खंडोबाचं मंदिर आहे. पहिला आमदार म्हणजे मी 2004ला जेव्हा पहिला आमदार झालो त्यावेळेस तत्कालीन मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख साहेब यांच्याकडून 5.5 कोटी रुपयाचा निधी दिला. दुसऱ्यांदा आमदार झालो, देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना 7.5 कोटी रुपयाचा निधी बनवला. नांदेड जिल्ह्यामधल्या सगळ्या संस्थानाला निधी देण्याचा प्रयत्न केला. आजपर्यंतच्या इतिहासातला पहिला आमदार आणि पहिला खासदार आहे की जेवढे देवस्थान आहेत तेवढ्या देवस्थानाला निधी देण्याचा प्रामाणिकपणाने प्रयत्न केलेला आहे. कारण कोण्या महाराजासाठी नाही, हे येणाऱ्या भाविक भक्तासाठी आहे. ऊन वारा पाऊस याच्यापासून भाविक भक्ताला संरक्षण मिळालं पाहिजे या भावनेनं आम्ही केले. आम्ही केलं ते काही उपकार केले नाही. उपकार केले ते तुम्ही केले, की आमच्यासारख्याला उभा केलं. आम्ही केलं हे कर्तव्य केलं. म्हणून वसंतराव काळजी करण्याची गरज नाही. तुमचा मोठा भाऊ म्हणून, तुमचा एक सहकारी म्हणून निश्चितपणानं तुम्ही जे हातात धराल ते करण्यासाठी मी तुमच्या पाठीशी एवढंच या ठिकाणी सांगतो आणि पूर्ण गावकऱ्यांचे मनापासून ऋण व्यक्त करतो. माझा आणि माझ्या सर्व सहकार्याचा आपण सन्मान केला. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.